हे ना असे रंग आहेत ना, आता अजून एक सांगते, असे रंग बऱ्याचदा ना आपल्याला प्रत्यक्षात बघताना असं वाटतं की अरे खूप मळकाय का रंग, किंवा काहीतरी खूपच साधा दिसतोय का, पण घातल्यानंतर ते रंग खूप छान उजळ आणि फ्रेश बनवतात आपल्याला. तर याचा गळा पण किती डिसेंट आहे, योक याला जे म्हणतात, योक पण किती छान आहे आणि रंग छान आहे. स्वस्तात दिलं तर खरं इथेच काम होऊन जाईल. हे किती फायनल होऊ शकतं दादा? डायरेक्ट 850. बरं, हरकत नाही. आतापर्यंत आपण जेवढे जेवढे कुर्ते बघितलेले आहेत ते खूप अति अति प्रिंटेड होते आणि त्याला फक्त सिंगल प्लाय होता. म्हणजे काय, तर फक्त एक कापड येत होतं, सगळीकडे फक्त एकच कापड येत होतं. परंतु इकडे तुम्ही बघत असाल अतिशय मऊ इनरवेअर फॅब्रिक पण आहे, त्याला अस्तर आहे. एकही कुर्त्याला आतापर्यंत अस्तर बघितलं नव्हतं मी. लक्षात घ्या, अस्तर नसेल ना, तुम्हाला 10 रुपयाला पण कुर्ता मिळेल हो स्टेशनच्या बाहेर, तसं पुण्यामध्ये सुद्धा रस्त्यावरती. प्रश्न असा आहे की तो खरंच घालणेबल आहे का. आणि आता व्हिडिओ उगाच शूटिंगमध्ये छान दिसावं म्हणून मला काही मिळू शकतं. मी म्हटलं तसं मी एंटायर लुक 200-100 रुपयातही करू शकते. पण ऍक्च्युली खरोखरच मी पण स्वतः उर्मिला म्हणून ऑफिसला वगैरे घालू शकेल का, तर असं मी पाहतेय. तर मला हे वर्क पण छान वाटलं. पायजाम्याला पण अस्तर आहे छानसं. बघूयात, आतल्या बाजूनं चावणारं नाहीये काहीच, तुम्हाला दिसत असेल इथपर्यंत. हे अशा पद्धतीनं अस्तर आहे, त्याच्यामुळे त्याची फाटण्याची शक्यता, नाहीतर कसं फाटतंय माहितीये ना, इथून मध्ये फाटायला लागतं. येस. त्याच्यामुळे अजून काय बघायचं पायजाम्यामध्ये, तर हे बघा, अरे यांनी पण नाही दिलेली, इथे त्रिकोण असायला लागतोय क्रॉचला. पण हरकत नाही, इथे इलास्टिसिटी दिली आहे, त्याच्यामुळे हा हा ही लेंथ पण छान आहे, मोठीच्या मोठी लांब. ही उंची दिसते, त्याच्यामुळे बसताना उठताना हे अनकम्फर्टेबल होत नाही. भरपूर उंची आहे ती. आणि त्याच्यामुळे इथे तो फाटत नाही पायजामा मधूनच. मला लई आवडलेला आहे हा, पण ते मला कमीच देत आहेत, त्याच्यामुळे मला असं वाटतं की इथेच आपलं काम कदाचित झालेलं आहे.